नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? चला हवा येऊ द्या या शोनं लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तब्बल 10 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर शोचा दुसरा सीझन देखील आला. हा शो संपल्यानंतर त्यातील कलाकार अनेक सिनेमांमध्ये दिसत आहे. पण या शोनं जिला कॉमेडी क्वीन अशी ओळख मिळवून दिली ती श्रेया बुगडे मात्र कुठेच दिसत नाही. शो संपल्यानंतर काम मिळत नसल्याची खंत तिने व्यक्त केली. मित्रमंडळी दिलेल्या मुलाखतीत बोलताना श्रेया म्हणाली, "मी कुठे आहे? काय करते? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मला सुद्धा हा प्रश्न पडला आहे की मी कुठे आहे? चला हवा येऊ द्याचा दुसरा सीझन संपल्यानंतर 8-9 महिने मी कोणत्याच प्रोजेक्टमध्ये दिसले नाही. पहिलं पर्व थांबलं तेव्हा आम्हाला चॅनलकडून सांगण्यात आलं होतं की दुसरं पर्व येईल, पण कधी ते माहीत नव्हतं. जेव्हा थांबलं होतं तेव्हा मी ठरवलं होतं की जाणून-बुजून आपण एक ब्रेक घ्यावा, कारण त्या कार्यक्रमाने आमचं जग बदलून टाकलं. रोज फोन सुरू केला तरी आम्ही दिसणार होतो. रोज लोकांच्या फोनवर, टीव्हीवर आम्ही सतत दिसत होतो." नव्या कामाविषयी बोलताना श्रेया म्हणाली, "चला हवा येऊ द्याला 10 वर्ष सलग सुरू होतं. अनेक मोठे प्रोड्युसर म्हणायचे की तुम्ही खूप बिझी असता. सोमवार, मंगळवार शूटिंग, नंतर आम्ही कार्यक्रमांना जायचो. पण त्यामध्ये काम असतं तर आम्ही ते केलं नसतं. पण दिसताना ते असं दिसायचं की हे लोक इतके बिझी आहेत की यांच्याकडून फिल्मच्या शूटिंगचे 22 दिवस कसे घ्यायचे, त्यांचा तो समज झाला होता. त्यामुळे शो सुरू असताना कामं आलीच नाहीत. शो संपल्यानंतर काय झालं आहे हे मला माहीत नाही. माझे असे खूप मित्र आहेत जे फिल्ममेकर, लेखक आहेत. त्यांनी माझं काम कॉलेजपासून पाहिलंय. त्यांना माहीत आहे की कॉमेडी या जॉनरशिवाय मी काय करू शकते. पण तरीसुद्धा त्यांना त्यावेळी ते टॅप करणं योग्य वाटलं नसावं, कारण त्या इमेजमुळं." श्रेया पुढे म्हणाली, "या शोनं माझं आयुष्य बदललं. जिथे जाईन तिथे लोक मला ओळखतात. हे आयुष्य खूप कमी लोकांना मिळतं. निवडक लोक असतात ज्यांना हे ब्लेसिंग मिळतंय. आपण आपल्या कामाने एक ओळख बनवली आहे, त्यामुळे आता त्यांच्या बदल्यात ज्या गोष्टी येणार आहेत त्या येणारच. हवा येऊ द्यामुळे मला जी ओळख मिळाली म्हणून कदाचित मला त्यावेळेला जशी अपेक्षित तशी कामं मिळाली नसावी. कामं येत होती पण परत कॉमेडीज. त्यामुळे काही गोष्टी नाकारण्यात आल्या." चला हवा येऊ द्यानंतर काम का मिळत नाही याविषयी बोलताना श्रेयाने सांगितलं, "हवा येऊ द्या संपल्यानंतर काम का मिळत नाही याची मला पूर्णपणे काहीच आयडिया नाही. इंडस्ट्रीमध्ये आघाडीचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते त्या सगळ्यांना मी लहानपणापासून ओळखते, कारण माझी सुरुवात बालकलाकार म्हणून झाली आहे. त्या सगळ्यांना माझ्या टॅलेंटबद्दल सगळं माहिती आहे. पण तरीसुद्धा नेमकं काय चुकतंय याची उत्तरं मला मिळालेली नाहीत."